मला बरेच असं वाटतं की तुम्ही जेव्हा समोर येता तुमच्या पण मनात ती दडलेली भावना असते की म्हणजे मी का इथं आलो आणि तुम्हाला असं वाटत असं की मी का हे मॅटर घेतलं, म्हणजे किती डोक्याला ताप झाला. आणि ह्यानंतर मी दुसरा मॅटर असला अजिबात फॅमिलीचा घेणार नाही. जरी तुम्ही बोलत नसा तरी बऱ्याच मला असं एक भावना तुमची असावी असा संशय येतो, कारण मला पण पहिल्यांदा असंच वाटलं होतं. तर एकच सांगायचं की या मॅटरमध्ये बऱ्याचदा एक आवाज दबलेला असतो खूप केसेसमध्ये. सगळ्याच असं मला म्हणायचं नाही. तो कुणाचा असतो ना, तर ते या कवितेतून मी तुम्हाला थोडं सांगण्याचा प्रयत्न करते. हिंदीतली कविता आहे, माँ रोती है पापा चिल्लाते हैं, मैं कोने में चुपचाप सिसक जाता हूँ, कोई पूछे भी तो क्या कहूँ, मैं अपने घर में ही अनाथ हो जाता हूँ. दोस्तों की कॉपी पर घर पूरे बनते हैं, मेरी ड्राइंग में छत अधूरी रह जाती है. दोस्तों के हंसी खुशी से खिले घर दूर से देखता हूँ, मेरी दुनिया तो बस तन्हाई सिखाती है. खिलौनों से खेलना भूल गया हूँ, अब आंसुओं से खेलता हूँ, माँ पापा की जिद के बीच हर दिन थोडा थोडा टूटता हूँ. कुटुंब न्यायालयातील प्रक्रियेबद्दल माझे विचार व्यक्त करण्यापूर्वी कुटुंब न्यायालयाच्या भिंतीतून आई वडिलांच्या तुटलेल्या नात्याचा साक्षीदार असलेल्या एका निरागस लेकराच्या हृदयातले घरघरते शब्द तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. फॅमिली कोर्ट ही अशी जागा आहे की जिथं तुटलेले धागे पुन्हा जुळवले जाण्याची शक्यता असते. प्रत्येक केस मागे एक घर, एक नातं आणि कधी कधी एका बालकाचं भविष्य दडलेलं असतं. त्यामुळे तुमच्या आमच्यासारख्या कुटुंब न्यायालयातील घटकांनी या भावना जाणून घेणं मला खूप महत्त्वाचं वाटलं. आता स्वतंत्र कुटुंब न्यायालय का या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला थोडंसं भूतकाळात जायला लागेल. एक फ्लॅशबॅक असा सांगते की सन 1951 ते 1953 चा काळ. त्या काळामध्ये एक दुर्गाबाई देशमुख नावाच्या एक महिला होत्या. स्वतंत्रता सेनानी होत्या आणि सोशल रिफॉर्मर होत्या. भारत सरकारच्या प्रतिनिधी मंडळासह त्या चायनामध्ये गेलेल्या. आजही जातात फॅमिली कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेरची आपल्याकडे सिव्हिल जस्ट सिनियर डिव्हिजनकडे चालतात आणि तिथं प्रॉपर्टी डिस्प्यूट सोबतच चालताना त्यांची काय मानसिकता होत असेल आपण समजू शकतो. कोणतीही प्रायव्हसी नाही, कॉन्फिडेन्शियलिटी नाही, महिलांना मुलांना योग्य संरक्षण नाही, सुरक्षित वातावरण नाही, अशी परिस्थिती आहेच. जरी आपण नाकारलं तरी सुद्धा ती आहे, हे सत्य आहे. इंडिया नीड्स इंडिपेंडेंट फॅमिली कोर्ट्स विथ ह्युमन टच हा विचार पहिल्यांदा दुर्गाबाई देशमुखांनी मांडला आणि त्याचा फॉलोअप घेतला आणि त्याचा परिणाम म्हणून फॅमिली कोर्ट ऍक्ट 1984 साली पास झाला सगळ्यात पहिल्यांदा. आणि आज आपण जी स्वतंत्र कौटुंबिक न्यायालय बघतोय ती दुर्गाबाई देशमुख यांच्या दृष्टिकोनावर आधारलेली आहे. फॅमिली कोर्टाचा उद्देश केवळ केसेस चालवणे आणि निकाल देणे नाही, तर संवेदनशीलतेने, मानवतेने कौटुंबिक समस्या हाताळणे असा आहे. फॅमिली कोर्टामध्ये आता मगाशी साहेब म्हटले की थोडं सांगा की कुठल्या कुठल्या प्रकारची प्रकरणे. आपल्या सगळ्यांना सगळं माहिती आहे, तुम्ही सगळे खूप छान काम करता, मला खूप तुमचं कौतुक वाटतं, पण तरी सुद्धा आज विषय आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सांगते. फॅमिली कोर्टामध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही प्रकारची प्रकरणे येतात. सिव्हिल साईडला डिवोर्स, रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स, नलिटी ऑफ मॅरेज, स्टेटस डिक्लरेशन, कस्टडी, गार्डियनशिप आणि मेंटेनन्स यांचा समावेश होतो. मेंटेनन्स म्हणजे ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट त्याचा. आणि क्रिमिनल साईडमध्ये सेक्शन 125 CRPC अंतर्गतची मेंटेनन्सची प्रकरणं आणि रिकव्हरी प्रोसिडिंग. सोलापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दक्षिण आणि उत्तर सोलापूर हे तालुके नव्यानं सोलापूर जिल्ह्यात शहराच्या अंतर्गत आल्यामुळं फॅमिली कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनच्या अनुषंगाने खूप प्रकरण आहेत. परवा साहेबांना म्हटले की काही नावं आहेत आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात की फॅमिली साईडला खूप सुंदर प्रॅक्टिस करणारे. कस्टडीच्या केसेस अगदी सांगितलं, जे नावं सांगायला पण हरकत नाही आपलं आता आठवण नाही मला, पण बरेचदा केसेसमध्ये ते नाव असतं. काय म्हटलं सर तुम्हाला नाही बरं ठीक आहे, जाऊ. खूप छान कामं करतात असे, खूप चांगले लँडमार्क जजमेंट्स देणारे लोक केले. तुम्हाला इतकी प्रॅक्टिसची संधी आहे की पुढचे जे नावं असतील फॅमिली साईडला ते सगळे सोलापूर जिल्ह्यातले असतील असा मला संशय येतो. म्हणजे इतकं तुम्हाला इकडं काम आहे. पेंडन्सी खूप आहे. तुम्हाला सगळ्यांना जाणवलं असेल कोर्टात आल्यानंतर रोजचा आरडाओरडा, आपला रोजचा गोंधळ, तर तारखा लांबच्या मिळणं किंवा इतर प्रॉब्लेम्स आहेत. त्याचं कारण असं आहे पेंडन्सी जास्त आहे. आपल्याकडे दुसऱ्या कोर्टाचा
एक प्रस्ताव प्रलंबित आहे, तो वेगानं पुढेही जात आहे. लवकरच तुमचं दुसरं कोर्ट पण सुरू आहे, तेव्हा या सगळ्या कामाला आणखी जास्त वेग येईल. कामं खूप वाढत आहेत, इकडे आल्यानंतर भरपूर काम करायला मिळणार आहे, पण काम करताना अतिशय संयम संवेदनशीलता अंगी असणं आवश्यक आहे. आता जेव्हा फॅमिली कोर्टात तुम्ही नव्यानं समजा कोणी येत असेल तर त्यांच्यासाठी की पहिली तुमची पायरी असते ती पिटिशन ड्राफ्ट करणे. पिटिशन ड्राफ्ट करताना पिटिशन म्हणजे जस्ट ॲलिगेशन्सचा बंच नाही, ते सांगतात खूप आपल्याला असं झालं, पण आपण ते मांडताना थोडंसं सुसंगत स्पष्टतारूपी मांडावं. क्रोनॉलॉजी, डेट्स, प्लेसेस, विटनेसेस, डॉक्युमेंट्स, रिलीव्ह सगळं नीट मांडलं पाहिजे. पिटिशनमध्ये पार्टीज, मॅरेज डिटेल्स, अर्ली मॅरेज लाईफ, ब्रेकडाऊन इन्सिडेंट, रिलीव्ह क्लेम आणि ज्युरिस्डिक्शन, कॉज ऑफ ॲक्शन याबरोबरच संपूर्ण घटनांची एक स्टोरी लाईन मांडता आली पाहिजे. लग्न मंडपातून हे फॅमिली कोर्टापर्यंत का आणि कसे आले हा त्यांचा प्रवास आपल्याला मांडता आला पाहिजे, तो सुबोध पद्धतीने मांडता आला पाहिजे. बरेचदा काय होतं की पिटिशन वाचताना असं सांगतात की तिला मारलं, खूप मारलं, तिला जेवायला दिलं नाही, शिवीगाळ केली, सगळं केलं आणि तिला हाकलून दिलं किंवा सोडून आले. आणि त्यानंतर नेक्स्ट पॅरामध्ये असं येतं की तिला पैशाची मागणी करत होते किंवा उपाशी ठेवत होते. मग मला असा प्रश्न पडतो की तिला मगाशी हाकललं होतं ना घरी, मग परत कधी आली ती उपाशी राहायला? म्हणजे थोडंसं एक चेंज थोडीशी असावी. तुम्ही असं करता, तुम्ही म्हणत नाही, पण असं एक ऑब्झर्वेशन आहे. तर रिपिटेशन थोडंसं टाळता आलं तर बघावं, क्लिअर आणि स्पेसिफिक इन्सिडेंट मांडावे. डिव्होर्सच्या केसेसमध्ये मोस्ट कॉमन ग्राउंड आहे क्रुएल्टी. कौटुंबिक न्यायालयामध्ये जेव्हा क्रूरता किंवा क्रुएल्टी हा शब्द आपण ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर शारीरिक हिंसाचार प्रामुख्याने दिसून येतो. पण कायद्याच्या दृष्टीने क्रूरता फक्त शारीरिक जखमांपुरती मर्यादित नाही, तर मनावर उमटणाऱ्या अदृश्य जखमांमध्ये सुद्धा असते. शारीरिक क्रूरता स्पष्ट असते की जसं मारहाण केलं, ढकललं, गंभीर दुखापत केली, त्याचे पुरावे पण सहज मिळतात. पण मानसिक क्रूरता सिद्ध करणे कठीण असते. सतत अपमान करणे, एकमेकांवर संशय घेणे, संवाद तोडणे, घरात एकाकी पाडणे, वारंवार अवहेलना करणे या गोष्टी जोडीदाराच्या आत्मसन्मानावर खोल वार करतात. यालाच मानसिक क्रूरता असे म्हणतात. आर्थिक आणि सामाजिक क्रूरता पण महत्त्वाची आहे की खर्चासाठी पैसे न देणे, समाजात कमी लेखून सतत बदनाम करणे हे सुद्धा क्रूरतेच्या कक्षेत येतं. आपल्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटलं आहे की क्रुएल्टी नीड नॉट बी फिजिकल, इट कॅन बी मेंटल टू. इट्स इम्पॅक्ट हॅज टू बी जज्ड इन द बॅकग्राऊंड ऑफ द पार्टीज. म्हणजे क्रूरतेचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगळा होतो. उदाहरणार्थ आता बघा की आपल्या घरात एक मुलगा आणि एक मुलगी असते. बरेच आत्ताची परिस्थिती सांगते मी, आम्ही लहान असताना आत्ताची परिस्थिती अशी की मुलींना खूप लाडात वाढवलं जातं, हो की नाही? तिला अजिबात बोलायचं नाही, तिला रागवायचं नाही, मारायचं नाही, आणि मुलाला मात्र येतात आता फटके. म्हणजे सहज सुद्धा ती मुलं फटके खातात, इतकेच त्यांना ते युजफुल झालेलं असतं. आता एखाद्या प्रसंगामध्ये वडिलांनी डोळे मोठे केले किंवा आवाज वाढवला तर ती मुलगी एकदम घाबरून जाते, कारण तिला सवयच नाही आहे. आणि मुलाला मात्र त्याच क्षणी त्याचं तर काही वाटतच नाही, आणखी ॲडिशनल 2 फटके दिले तरी तो खेळायला जातो, हसत येऊन जेवतो छानपैकी. पण मुलगी तेच 2 दिवस जेवणार नाही. तर सेम घटना, त्याचा परिणाम त्या मुलीवर वेगळा झाला आणि मुलावर वेगळा झाला. त्याचं कारण आहे की क्रुएल्टी हा कन्सेप्ट सब्जेक्टिव्ह आहे, असं म्हणतात की आपण व्यक्ती सापेक्षतेत बदलते. त्यामुळे कोर्टाला वर्तनाचा परिणाम क्रुएल्टीचा व्यक्तीवर कसा झालाय किंवा कसा आहे ती पार्श्वभूमी, संगोपन, स्वभाव, मानसिकता लक्षात घेऊन ठरवावं लागतं. दुसरा महत्त्वाचा ग्राउंड असतो अडल्ट्रीचा. घटस्फोटाच्या कारणांपैकी अडल्ट्री हा आणि आता अलीकडं खूप गंभीर आणि संवेदनशील झालेला मुद्दा आहे. कारण आरोप हा जेव्हा अडल्ट्रीचं पिटिशन तुमच्याकडे येतं किंवा पार्टीज ते सांगतात तेव्हा एक रिक्वेस्ट आहे की 1-2 मिनिट थांबून थोडंसं जज करा की हे खरं संशय आहे का खरं आहे, आणि त्यानंतर त्याचं प्लेडिंग करा. कारण घटस्फोटाच्या म्हणजे कारणामध्ये संपूर्ण कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर, समाजातील स्थानावर आणि मानसिक आयुष्यावर दाग लावणारा हा आरोप असतो आणि 2 माणसांना तो आयुष्यातून उठवतो. त्यामुळे अशा आरोपांची मांडणी करताना अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. न्यायालयीनदृष्ट्या अडल्ट्री सिद्ध करण्यासाठी जोडीदाराने इतर व्यक्तीसोबत प्रत्यक्ष शारीरिक संबंध ठेवले असल्याचा ठोस आरोप आणि पुरावा आवश्यक आहे. मोबाईलवर दीर्घकाळ बोलते, चॅटिंग करते, अतिजवळीकता यामुळे मेंटल क्रुएल्टी होऊ शकते, पण अडल्ट्री ठरू शकत नाही. खूप स्पेसिफिक अडल्ट्रीच्या बाबतीत कायदा आहे. मेंटल क्रुएल्टीमध्ये तुम्ही ते धरू शकता, पण प्लीडिंगमध्ये खूप काळजी घ्या. अडल्ट्री ॲज अ ग्राउंड ऑफ डिवोर्स करताना जबाब
जबाबदारी, संयम आणि पुराव्यांची ताकद याची खात्री असणं आवश्यक आहे. वकील म्हणून आपली खूप जबाबदारी आहे मोठी. ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टानं जे मॅन्युअल मध्ये सांगितलेलं आहे की अडल्टरीच्या बाबतीत पॅरामोर जो आहे, अरेस्ट पॅरामोर, त्यांना पार्टी करा, ते मॅन्डेटरी आहे, ते लक्षात ठेवा. नेक्स्ट ग्राउंड आपला आहे डेझर्शनचा. डेझर्शन म्हणजे केवळ घर सोडून जाणे नाही, तर वैवाहिक कर्तव्यांपासून पळ काढणे. पत्नी किंवा पती कोणत्याही कारणाविना दुसऱ्याला कायमस्वरूपी सोडून देतात, एकत्र राहण्याचा किंवा कुटुंब टिकवण्याचा प्रयत्न करत सोडून देतात, तेव्हा त्याला डेझर्शन म्हणतात. हे पण एक प्रकारची मेंटल क्रुएल्टीच असते. पण डेझर्शन ॲज अ इंडिव्हिज्युअल पण एक ग्राउंड आहे. त्याचे काही टेक्निकल पॅरामीटर्स आहेत. जोडीदार, कारण क्रुएल्टी का ठरते मेंटल, तर सोडून दिलेल्या जोडीदाराला एकाकीपणा, अपमान आणि असुरक्षितता वाटते. कायद्याच्या दृष्टीने डेझर्शन हे घटस्फोटाचे कारण ठरण्यासाठी फॅक्टम ऑफ सेपरेशन पाहिजे त्यांचं. आणि सेकंड, नातं तोडण्याचा ठाम हेतू म्हणजे ॲनिमस डेझरंडी, ॲनिमस पाहिजे, त्यांचा मोटिव्ह पाहिजे. काही वेळा एक पक्ष घरात राहूनही दुसऱ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो, संवाद ठेवत नाही, जबाबदारी स्वीकारत नाही, याला सुद्धा डेझर्शनच म्हणतात. डेझर्शन म्हणजे फक्त शरीराने दूर जाणे नाही, तर मनाने आणि हृदयाने नातं तोडणं होय. जिथे विवाहाच्या पायावर डेझर्शनचा गंज चढतो तिथे वैवाहिक बंधन टिकणे अशक्य असते जवळपास. पुढचा सेक्शन, त्यातला एक महत्त्वाचा सेक्शन 23, बऱ्यापैकी लोकांना माहिती नसतो, पण तुमच्या डेली प्रॅक्टिसमध्ये फॅमिली कोर्ट ऍक्ट किंवा हिंदू मॅरेज ऍक्ट वाचण्यात येत नाही. तर हा सेक्शन 23 काय सांगतो की डिवोर्स, नलिटी, ज्युडिशियल सेपरेशनच्या पिटिशनमध्ये कंडोनेशन किंवा वेवर न करता इन्सिडेंट्स घडले हे सांगणं आवश्यक आहे. सेक्शन 23 कोर्टावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकतात. कोर्टानं मॅट्रिमोनियल रिलीफ ग्रँट करताना खात्री करून घेणं अपेक्षित आहे की पिटिशनर स्वतःच्या चुकीचा ॲडव्हान्टेज तर घेत नाहीये ना, पिटिशनमध्ये अननेसेसरी डिले नाहीये ना, पार्टीजमध्ये कोल्युजन नाहीये ना, किंवा ऍक्टमधील सगळ्या लीगल रिक्वायरमेंट्स पूर्ण झालेले आहेत का, हे सुद्धा कोर्टाला बघावं लागतं या सेक्शनच्या अंतर्गत. आणखी एक महत्त्वाची ड्युटी याच सेक्शननं कोर्टाला दिलेली आहे, म्हणजे प्रत्येक स्टेजला रिकन्सिलिएशनचा प्रयत्न करणं. जेव्हा पॉसिबल आहे, अगदी मायक्रो पॉसिबिलिटी जरी कोर्टाला वाटली की इथं होऊ शकतं कॉम्प्रोमाइज, तर तिथं सुद्धा तुम्ही ट्राय करा, असं सेक्शन 23 सांगतो. आता एक महत्त्वाचा मुद्दा आपला मिस होता की कंडोनेशन ऑफ क्रुएल्टी. तर बऱ्याचदा कंडोनेशन ऑफ क्रुएल्टी हा आपण डिवोर्ससाठीचा ग्राउंड म्हणून बघितला, त्याचं क्लिअरिंग कसं करायचं ते बघितलं. पण हे करत असताना जर एखाद्या स्पाऊसने दुसऱ्याची क्रुएल्टी कंडोन केलेली आहे, म्हणजे क्षमा केलेली आहे, तर आणि परत कोहॅबिटेशन ॲज अ नवरा बायको त्यांचं सुरू झालं, तर ती आधीची क्रुएल्टी डिवोर्ससाठी ग्राउंड राहत नाही. म्हणजे हा एक डिफेन्सचा पण मुद्दा असू शकतो की त्याचे जे इन्सिडेंट्स त्यांनी सांगितलेले आहेत की मला मारहाण केली किंवा व्हॉटेवर, त्या इन्सिडेंट्स नंतर जर का एखादा पिरियड असेल की तेव्हा ते नवरा बायको म्हणून एकत्र राहिलेले आहेत, तर ते पहिले जे क्रुएल्टीचा इफेक्ट आहे ना तो वाईप आउट होतो. पण जर का सबसिक्वेंटली ह्या कोहॅबिटेशन नंतर परत ते एकत्र राहिलेले आहेत, परत क्रुएल्टीचा एखादा इन्सिडेंट असेल, तर ही परत क्रुएल्टी रिवाईव्ह होते. या बाबतीत आपल्याला दास्ताने वर्सेस दास्तानेचं जजमेंट जर आपण वाचलं, खूप छान आहे, एकदम स्टोरी, दास्तान म्हणतो ना आपण दास्तान, तर ती एखादी स्टोरी वाचल्यासारखी खूप छान जजमेंट आहे. क्रुएल्टी आणि कंडोनेशन ऑफ क्रुएल्टी हे दोन कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर एखादी गोष्ट वाचल्यासारखं ते जजमेंट एकदा वाचा. पुढचा महत्त्वाचा आणि सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मेंटेनन्स. लिटिगेशनचा पुढचा प्रकार. मेंटेनन्ससाठी पिटिशन दाखल करताना केवळ गरज दाखवणं पुरेसं नाही, तर फेअर आणि बोनाफाईड पद्धतीनं ती मांडणं आवश्यक आहे. ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं आपल्या सगळ्यांना माहिती, आता तर पक्षकार सुद्धा सांगतात, फॅमिली कोर्टामध्ये जे रेग्युलर येतात त्यांना म्हणते नेहा वर्सेस रजनीश मॅडम, नेहा वर्सेस रजनीश आहे का बघा. तर त्यातल्या गाईडलाईन्स या आपण दिलेल्या आहेत की त्यामध्ये महत्त्वाचे गाईडलाईन ॲज ॲफिडेव्हिट ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज, या बाबतीत अगदी एक दोन मुद्दे महत्त्वाचे मला हायलाईट करायचे. ॲप्लिकंटना मला असं वाटतं की किंवा दोघांनी ॲफिडेव्हिट ऑफ असेट्स अँड लायबिलिटीजमध्ये तुमचे असेट्स क्लिअर आणि ऑनेस्टली क्लिअर करा. बरेचदा असं दिसतं की इन्कम खर्च ते पण ठीक आहे, पण बऱ्याचदा दिसून येतं की पिटिशनमध्ये इन्कम वेगळा दिलेला असतो आणि एकदम ॲसेट्स अँड लायबिलिटी कधीतरी नंतर एक 4-5 महिन्यांनी वर्षांनी जातात की तिथे 50 लाखच होऊन जातो एकदम. म्हणजे की आश्चर्य वाटतं कसा हा एवढा श्रीमंत झाला की एवढ्या पिरियडमध्ये. तर हे थोडंसं विश्वासार्हता कमी होते क्लेमची, ते थोडंसं काळजी घ्या. आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स देताना पण असं म्हणजे एकदम बंच असं आणून घ्या, काय वाचायचं ते वाचा असं नको. त्यातले सॅलरी सर्टिफिकेट, बँक स्टेटमेंट्स, प्रॉपर्टी एक्स्ट्रॅक्ट्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स, बिझनेस रेकॉर्ड्स
की ज्यांना इन्कम निश्चित करणे सोपं होतं असे नेमके कागद द्या, पटकन निघाली मेंटेनन्स ऍप्लिकेशन पटकन निघाली निघेल. म्हणजे ज्यांना काढायचे ते त्यांनी बंच टाकायचं असं नाही. आता एकदा पिटिशन दाखल झाली की पुढची महत्वाची पायरी आहे सर्व्हिस ऑफ समन्सची. यामध्ये प्रतिवादीला समन्सचा उद्देश काय असतो की प्रतिवादीला कोर्टामध्ये आलेल्या पिटिशन किंवा ऍप्लिकेशन बद्दल अधिकृत माहिती देणे. या प्रक्रियेचा उद्देश पार्टीला न्यायालयीन कारवाईची फेअर नोटीस मिळावी आणि त्याला अपॉर्च्युनिटी ऑफ हिअरिंग मिळावी असा आहे. ड्यू सर्व्हिस ऑफ समन्स हा प्रोसिजरल भाग नाही तर तो प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसशी डायरेक्टली लिंक आहे. त्यामुळं काळजी घेणं महत्वाचं आहे. समन्स बरेचदा एक्स पार्टी ऑर्डरसाठी इन्सिस्ट केलं जातं, मॅडम आरपीडीची समन्स आहे, बरं आरपीडीची रिसीट आहे प्लीज करा. आणि आता तुम्ही म्हणलं होतं ना भाषणात तेव्हा काय करतोय फक्त त्याला समजलं पाहिजे, त्याला माहिती आहे मॅडम तसं नाही. आपल्याला जे सीपीसीनं प्रोसिजर दिलेली आहे, मी नेहमी बोलते 5वीतनं 7वीत 6वीतनं 7वीत त्या मुलाला जर 12वीत बसवलं तर कॉलेजमध्ये परत पाठवलं ते 5वी 6वी करून आणा म्हणून. तसं आहे, हे सगळे स्टेप वाईज झालं पाहिजे, नाहीतर ते डिग्री तुमची डाऊटफुल किंवा नलेट होईल पण होऊ शकते. हायकोर्टामध्ये जजमेंट टिकत नाही, डिमांड होतं आणि आता पुन्हा एक्स्ट्रा वेळ होतो. आता सर्व्हिस ऑफ समन्स नंतर प्रतिवादी हजर होतो. फॅमिली कोर्ट ऍक्टमध्ये या स्टेजला काउन्सिलिंग आणि मेडिएशन कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. तर ते करण्याचा प्रयत्न सेटल करण्याचा प्रयत्न करतात. सेटलमेंट रिकन्सिलिएशन आहे. सेटलमेंट आणि रिकन्सिलिएशन दोन वेगळे एकत्र आणणं म्हणजे रिकन्सिलिएशन. सेटलमेंट म्हणजे पीसफुल सेपरेशन किंवा एकत्र आणणं कुठल्याही पद्धतीचं. तर पीसफुल सेपरेशन, कस्टडी, इंटरिम एलिमनी आणि प्रॉपर्टी डिव्हिजन, इंटरिम पॅरेंटिंग अरेंजमेंट्स मेडिएशनमध्ये येतात. ही खूप महत्त्वाची स्टेज आहे. माझी काय रिक्वेस्ट आहे की नको एकत्र येऊ देत त्यांनी, इव्हन सेपरेटही नको होते. तुम्ही इंटरिम मेंटेनन्सवरती करा कॉम्प्रोमाइज. मायक्रो सेटलमेंट्स जसं की कस्टडी आहे, व्हिजिटेशन आहे मुलाचं, हा हिच्याकडे, हे जरी केलं तरी बऱ्यापैकी कॉम्प्लिकेशन्स कमी होतात मॅटरमध्ये. मेडिएशनचं थोडंसं सांगते कारण मला ॲज अ फॅमिली कोर्ट जज ते सांगणं आवश्यक आहे. मेडिएशन हा आजच्या काळात मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स रिझॉल्व्ह करण्यासाठी एक महत्त्वाचा प्रभावी मार्ग आहे. कोर्टामध्ये केस कॉन्टेस्ट केल्यास अनेक वर्ष लागू शकतात, खर्च वाढतो, ताण वाढतो, शेवटी नातं बिघडतं, पक्षकारांचं वय वाढतं आणि पुन्हा रिहॅबिलिटेशन किंवा रिस्टोरेशन ऑफ लाईफ अवघड होऊन बसतं. यावर मेडिएशन प्रोसेसमध्ये कॉन्फिडेन्शियल, व्हॉलंटरी, फ्लेक्झिबल पद्धतीमध्ये नॅचरल थर्ड पर्सन मेडिएटर दोघांना बसवून परस्पर चर्चा घडवते. या बाबतीत सुद्धा माझं कॉमन तुम्हाला खूप वेळा बोअर केलेलं एकच उदाहरण आहे. ते म्हणजे की मी नेहमी म्हणते की आपण दुधाचा काही पदार्थ आणलं, पनीर आणलं की आपण घरातल्या ते संपून टाका पटकन, किंवा दूध जरी आणलं ते संपून टाका. धान्य आपलं वर्षानुवर्ष असतं, ते आपण वर्षभर खातो. तसं इकडचं लिटिगेशन आहे ना, हे ह्या पनीरच्या पदार्थासारखे आहे, कारण हे नसून जाईल त्यांचं आयुष्य. इथंच 5 वर्ष जरी गेली तरी मॅरेजचे किती सेकंड मॅरेजचे त्यांचे ऑप्शन्स कमी होऊन जातात ना. पण जसं सिव्हिल लिटिगेशन आहे ते एक पिढी दुसरी पिढी चालवते, तिसरी पिढी चालवते, ते धान्यासारखं आहे. पण हे भाजीपाल्यासारखं आपलं हे पटकन संपवून टाकायचं आणि हे काम होऊन जातं. सेक्शन 23(2) हिंदू मॅरेज ॲक्ट आणि ऑर्डर 32A जी अमेंडमेंटनं टाकलेली आहे, कोर्टांवर ती बंधनकारक जबाबदारी आहे की मॅट्रिमोनियल केसेसमध्ये शक्य असेल तेव्हा मेडिएशन आणि काउन्सिलिएशनचा प्रयत्न करा. ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आणि ऑनरेबल हायकोर्ट सुद्धा वारंवार गाईडलाईन्स देत आहेत की मेंटेनन्स, कस्टडी ऑफ चिल्ड्रन, व्हिजिटेशन, एलिमनी यासारखे सेन्सिटिव्ह इश्यूज मेडिएशनमधून सोडवले तर पार्टीसाठी योग्य होते. सेटलमेंट होत नसेल तर नेक्स्ट ऑब्विसली आपल्याला ट्रायलसाठी जावं. तर ट्रायलमध्ये काय असतं तर स्टँडर्ड ऑफ प्रूफ आणि क्वालिटी ऑफ इव्हिडन्सबद्दल थोडंसं सांगते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळं, फक्त मी मला जेवढं येते तेवढं तुमच्याशी शेअर करते. फक्त मॅट्रिमोनियल केसेसमध्ये स्टँडर्ड ऑफ प्रूफ हे सिव्हिल केसेससारखं प्री-कॉन्फिडन्स ऑफ प्रॉबॅबिलिटी असतात. इतर गुन्हा जसा तुम्ही साबित करता की वेपन घेतलं, मारलं, तर तितका आपल्याला स्ट्रिक्ट प्रूफ ऑफ ॲप्लिकेबल नाही आहे. फॅमिली कोर्टात बियॉन्ड रिझनेबल डाऊट हा क्रिमिनल स्टँडर्ड लागू होत नाही. पण आरोपांची ग्रॅव्हिटी जास्त असेल, समजा जसं की ॲडल्टरी की ज्यानं एखाद्या माणसाला लाईफ टाईम स्टिग्मॅटाईज करणार आहे, तर तिथं तुम्हाला जास्त क्लिअर कन्व्हिन्सिंग इव्हिडन्स लागतो. तर आता हे एका ग्राउंडचं कसं तर मोस्ट कॉमन ग्राउंड आपलं मगाशी क्रुएल्टीमध्ये आपण ड्राफ्टिंगबद्दल बोललो. क्रुएल्टीचं जे स्टँडर्ड ऑफ प्रूफ आहे त्याबद्दल सांगते. क्रुएल्टी साबित करण्यासाठी इंडिपेंडंट कोलॅबोरेशन युजफुल आहे, बट इट इज नॉट ऑलवेज नेसेसरी. क्रुएल्टी
ती बहुधा 4 वॉल्समध्ये घडते. कुणीच म्हणजे बायकोला मारताना शेजारी पाजारी बोलवून मारणार नाही. तर म्हणून स्पॉटची कन्सिस्टंट क्रेडिबल टेस्टिंगमध्ये महत्त्वाची ठरते. इथं एक्झॅगरेशन्स टाळता आले पाहिजे, कारण तिथं थोडंसं क्रेडिबिलिटी पुन्हा कमी होते. ओव्हर ब्लिडिंग पण टाळता आलं पाहिजे, ज्यांना क्रेडिबिलिटी किंवा डाऊटफुल व्हर्जन वाटतं. सेकंड स्टँडर्ड ऑफ प्रूफ अडल्टरीच्या बाबतीत मग असे सांगितलं तसं इथंही प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटीज आहे. आपल्याला डायरेक्ट इव्हिडन्स विटनेस उभा करून कोणी अडल्टरी करत नाही, पण जी इव्हिडन्सची क्वालिटी आहे ना, ती सर्कमस्टॅन्शियल जर इव्हिडन्स असला तरी ती चेन पाहिजे. क्रिमिनल केस सारखं स्ट्रिक्ट प्रूफ नसलं तरी क्वालिटी ही क्रुएल्टीच्या इव्हिडन्सपेक्षा जास्त चांगली पाहिजे, वरच्या दर्जाची पाहिजे. अडल्टरीमध्ये डायरेक्ट इव्हिडन्स तर येणार नाही, पण साधारणतः सर्कमस्टॅन्शियल इव्हिडन्स हा अशा परिस्थितीतला पाहिजे की ज्यामध्ये फिजिकल रिलेशनशिवाय तिसरा ऑप्शन झालेला नाहीये असं एक खात्री पडते, इतकं कन्व्हिन्सिंग पाहिजे. आता यामध्ये एव्हिडन्स हॉटेल रेकॉर्ड्स, ट्रॅव्हल रेकॉर्ड्स, CCTV फुटेज, एंट्री लॉग्स रिसॉर्टचे किंवा रिसॉर्टचे बिल्स, कोहॅबिटेशन प्रूफ, नेबर्स एकत्र राहत असतील कुठं, रेंटवरती राहत असतील तर लँडलॉर्डची टेस्टिमनी, ह्या गोष्टी. इलेक्ट्रॉनिक चॅट, ईमेल, कॉल डिटेल रेकॉर्ड, लोकेशन पिंजेस आणि रिसिप्ट ॲडमिसिबिलिटीसाठी सेक्शन 65B चं सर्टिफिकेट आवश्यक आहे. सगळं लोड 14 सेक्शनवर द्यायचा नाही फॅमिली कोर्टाचा. इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्सच्या बाबतीत अर्जुन खोतकर, जास्त तो एक वेगळा विषय आहे. सर कोणातरी सांगतील एखाद्या चांगल्या व्यक्ती वाचून की त्याच्यावरती लेक्चर घ्या, पण मी फक्त सांगते अर्जुन खोतकर, अनवर वर्सेस बशीर दोनच जजमेंट वाचलेत ना, की इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स कसा साबित करावा, CCTV फुटेज कसं, हे सगळं क्लिअर होऊन जातं. आणि आता नेक्स्ट पुढचा विषय की कस्टडी अँड पॅरेंटिंग प्लॅन. बरेचदा मी हा पण विषय सेपरेट लेक्चरचा आहे, अतिशय संवेदनशील विषय आहे. माझी इच्छा आहे की त्यांनी सेपरेट लेक्चर मला बोलवावं म्हणून नाही म्हणत मी, दुसऱ्या कोणालाही सांगा, पण ॲटलिस्ट एक सेपरेट लेक्चर घ्या. तर डिटेल बोलणं आवश्यक आहे. यामध्ये वेलफेअर ऑफ चाइल्ड पॅरामाउंट ठरवलं जातं. कस्टडीमध्ये खूप आपण ऐकतो वेलफेअर ऑफ चाइल्ड, वेलफेअर ऑर्डरमध्ये तेच, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये तेच, ॲक्टमध्ये पण. म्हणजे काय वेलफेअर ऑफ चाइल्ड? त्याचा अर्थ असा की कुठल्याही कायदा, कुठल्याही कोर्टाचा निकाल जर चाइल्ड वेलफेअरच्या आड येत असेल तर आपल्याला तो निकाल बंधनकारक नाही, कायदा बंधनकारक नाही. म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं चाइल्ड वेलफेअर ठरतं. बरेच एक कॉमन एक्झाम्पल याचं देते की फॉरेनची डिग्री असते, नवऱ्यानं फॉरेनला घेतलेलं असते ऑर्डर की मला कस्टडी मला मिळावी, ते इकडे इंडियाच्या कोर्टात येते. मग आपल्या समोर ते मॅटर आल्यानंतर आपण तर एक क्वालिटीचा एक हा प्रश्न येतो की काय म्हणतात आपण त्याला, काय प्रश्न, काय शब्द आहे, फॉरेन जजमेंटची जी पेंडिंग आपल्यावरती आहे, काहीतरी शब्द आहे त्याला, की फॉरेन, त्याचा अर्थ असा आहे की त्या प्रिन्सिपलचा आपल्याला फॉरेनचं जजमेंट आपल्यावरती बंधनकारक आहे, जे रेसिप्रोकेटिंग कंट्रीज आहेत त्यामध्ये. पण कस्टडीच्या बाबतीत मात्र फॉरेन जजमेंट असू देत, इव्हन सुप्रीम कोर्टात आपले जजमेंट जरी असू देत, आज मला परिस्थिती दिसते की मुलाच्यासाठी हे योग्य आहे, आईकडे राहणं योग्य आहे, वडिलांकडे राहणं योग्य आहे, कुठलंही जजमेंट माझ्यात बंधनकारक नाही. कुठला कायदा सांगतो की एवढ्या वर्ष आईकडे मूल, तेवढ्या वर्ष, कुठलाच कायदा महत्त्वाचा नाही. म्हणजे फक्त वेलफेअर कोर्टानं लक्षात घ्यायचं. बरेच आता तुम्ही बघत असाल की कोर्ट जॉईंट पॅरेंटिंग किंवा व्हिजिटेशन प्लॅन मागतात, मी पण मागते, खूप इन्सिस्ट करते. तर त्याचं कारण असं आहे की पॅरेंटिंग प्लॅन म्हणजे काय आधी समजून घ्या थोडंसं, की पॅरेंटिंग प्लॅन म्हणजे एक स्ट्रक्चर्ड अरेंजमेंट की ज्यामध्ये दोन्ही पॅरेंट्सकडून मुलाच्या अपब्रिंगिंगसाठी केले जाणारे रिस्पॉन्सिबिलिटीज, ॲक्सेस शेड्यूल, हॉलिडेज, एज्युकेशन, हेल्थकेअर आणि कम्युनिकेशन याचे स्पष्ट नियम लिहिले जातात. खूप मोठा कन्सेप्ट आहे हा. आपण जे कोर्सेस देतो की नाही की आम्हाला व्हिजिटेशन शक्य नाही, ते इट इज नॉट लिमिटेड अप टू द व्हिजिटेशन. तर पॅरेंटिंग प्लॅनमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश येतो थोडंसं सांगते. कस्टडी अरेंजमेंट, मुलगा किंवा मुलगी प्रायमरीली कोणाकडे राहणार, दुसऱ्या पॅरेंटकडे त्याचा किती वेळ ॲक्सेस असेल, व्हिजिटेशन शेड्यूल कसं असेल, वीकेंड्स, फेस्टिवल्स, बर्थडेज, व्हेकेशन्स, ओव्हरनाईट ॲक्सेस, सुपरवायझर ॲक्सेस जिथं आवश्यक आहे तिथं, एज्युकेशन आणि एक्स्ट्रा करिक्युलर, स्कूल कुठलं असेल त्याचं, ट्युशन कुठली लावेल, कुठल्या विषयांची लावेल, या दोन्हीमध्ये पॅरेंटचा, या दोन्ही डिसिजनमध्ये पॅरेंटचा सहभाग या पॅरेंटिंग प्लॅनमुळे आपल्याला इन्शुअर करता येईल. मेडिकल केअर, मुलाचे नेहमीचे हेल्थ डिसिजन्स आणि दोघांचा सहभाग, एक्सपेन्सेस, एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही मेडिकल इमर्जन्सी क्रिएट झाली तर त्यामध्ये त्याचे एक्सपेन्सेस कोण करेल, त्याची अरेंजमेंट
कोण बघेल, डिसिजन्स कसे घेतले जातील, कम्युनिकेशन, मुलांना नॉन कस्टोडियल पॅरेंट्सशी फोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे कसं बोलता येईल, किती वेळ बोलता येईल, या बाबतीतले सगळे रूल्स क्लिअर कट तिथं असतात. फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज, रुटीन एक्सपेन्सेस आणि एक्स्ट्रॉर्डिनरी एक्सपेन्सेस, इन्शुरन्स कव्हरेज कोण करेल, या मुलांचं कसं कसं असेल, याचा सगळा डिटेल प्लॅन रेडी असतो. फॉरेन कोर्ट्समध्ये सर्रास पॅरेंटिंग प्लॅन वापरतात. तुम्ही सगळ्यांनी जर का ते चांगली पद्धत आपल्याकडे सुरू केली तर आपल्याकडे ते चांगली पद्धत सुरू होईल. ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आणि ऑनरेबल हायकोर्टनं वारंवार आता इन्सिस्ट करतात की जॉईंट पॅरेंटिंग हे चाइल्ड वेलफेअरसाठी चांगली आणि योग्य पद्धत आहे. सायकोलॉजिकली क्रूड आहे की दोन्ही पॅरेंट कसाही असू शकतो, नवरा म्हणून वाईट असू शकतो किंवा ती आई बायको म्हणून वाईट असू शकते, पण आई म्हणून तिची त्या मुलाच्या आयुष्यातली जी स्पेसिफिक जागा असते ती तीच घेऊ शकते. तिच्या असण्यानं नसण्यानं न कळत इनविजिबली मुलाच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप मोठा फरक पडत असतो. त्यामुळे जे आपण एज्युकेशन कंपल्सरी देतोच त्याच्यात मागं हे खूप मोठा सायकोलॉजिकल स्टडी आहे. मी MA सायकोलॉजी केलेलं आहे आणि एक सायकोलॉजीची विद्यार्थी म्हणून मला हे सांगायचा हक्क आहे असं मी समजते. तर पॅरेंटिंग प्लॅनमुळे कॉन्फ्लिक्ट्स कमी होतात आणि दोन्ही पक्षांना आधीपासून एक ठरलेलं फ्रेमवर्क मिळते. कोर्टाकडून तो प्लॅन अप्रूव्ह होतो ना, तेव्हा तो कुणी पण बघत एखादा पॅरेंट जास्त ओव्हर पॉवर करून त्यातला काही चुकीच्या गोष्टी त्यामध्ये इन्सर्ट करेल अशी पण भीती नसते, कारण एकदा कोर्टाच्या नजरेकडून गेलेला असतो. तर सिन्सिअरली ज्यांना फॅमिली साईडला प्रॅक्टिस करायची त्यांनी हे पॅरेंटिंग प्लॅनचे गुगलवरती वगैरे मिळाले तर साईट्सवरती पॅरेंटिंग प्लॅन फॉरेन कंट्रीचे कसे आहेत, तुम्हाला नाही मिळाले तर कुठं मी देते, माझ्याकडे आहेत त्याच्या कॉपीज मी देऊन टाकते. म्हणजे तुम्ही पिटिशनला जरी जोडलं ते तरी सुद्धा चालेल. खूप चांगली पद्धत सुरू करायला ते. नेक्स्ट इम्पॉर्टंट आणि मोस्ट व्हायटल पार्ट ऑफ द ट्रायल इज एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर्स. एक्झिक्युशन नेहमीच डिफिकल्ट असतं पण ते महत्त्वाचंही असतं, त्याशिवाय फ्रुट्स मिळणार नाही. एवढं आपण सगळं इकडे येतो, कोर्टात झगडतो, भांडतो, जजमेंट मिळवतो आणि जर एक्झिक्यूट नाही झालं तर त्याला काहीच अर्थ नाही राहत. त्यामुळं एक्झिक्युशन ऑफ कस्टडी, एक्झिक्युशन ऑफ त्यातल्या कस्टडीचं जे एक्झिक्युशन आहे ते खूप डिफिकल्ट जातं. तुमच्या सगळ्यांना अनुभव आहे, मला सगळे इथं चेहरे नेहमीचे दिसत आहेत. तर काय आपली अवस्था होती ते तुम्ही आम्ही रोज बघतो. तर त्याच्यासाठी ते चॅलेंजिंग का आहे, तर जसं की सिव्हिल ऑर्डर्स आहेत, मेंटेनन्स डिग्री, इंजंक्शन, प्रॉपर्टी पोझेशन किंवा क्रिमिनल ऑर्डर्स, कन्व्हिक्शन, सेंटेन्स, फाईन, बेल, हे यामध्ये एक्झिक्युशन महत्त्वाचं आहे. त्यांच्यासाठी एक डिटेल्ड मशिनरी असते. सिव्हिल डिग्री एन्फोर्स करण्यासाठी कोर्टाकडे पॉवर्स असतात. अटॅचमेंट, अरेस्ट, अपॉइंटमेंट ऑफ रिसिव्हर. क्रिमिनलच्या एक्झिक्युशनच्या बाबतीत आपण पोलीस मशिनरीची ॲक्टिव्हली हेल्प घेऊ शकतो. पण कस्टडी ऑर्डर्स वेगळ्या अर्थानं सेन्सिटिव्ह असतात. कस्टडी ऑर्डर्स लिगल डिग्री नसून फक्त मुलाच्या वेलफेअरशी निगडीत असते. एक्झिक्युशनमध्ये मुलाच्या भावना, अटॅचमेंट, ॲडजस्टमेंट, पॅरेंटल अलायनेशन, तुम्ही सगळ्यांनी बघितलं पॅरेंटल अलायनेशन कशा पद्धतीनं होतं. ते पॅरेंटल अलायनेशन म्हणजे एक पॅरेंट जो कस्टोडियन पॅरेंट आहे तो नॉन कस्टोडियन पॅरेंटच्या बद्दल त्या मुलाच्या मनात खूप निगेटिव्हिटी भरतो. त्या मुवमेंटपुरती त्या पॅरेंटला असं वाटतं की मी जिंकलो, कारण तो मुलगा त्या मुलगी म्हणतो मला इकडं जायचं नाही, मला अंतर द्यायचं नाही. हे विनिंग असतं पण त्या मुलाला तो आयुष्यभरासाठी हरवत असतो. कारण जेव्हा त्या मुलाच्या ब्रेनमध्ये एक फील होतं की मला चांगली आई मिळाली नाही किंवा मला चांगले वडील मिळाले नाही, ते ग्रज कॅरी तो लाईफ टाईम करतो. त्यातून तो एक चांगली व्यक्ती बनण्यामध्ये अनेक अडचणी येतात. त्याला त्याचा आयुष्यभर फटका बसतो. पॅरेंटल अलायनेशन ह्या सगळ्या गोष्टी अडथळा आणतात. कोर्टाला थेरटिकली पॉवर्स असतात पण प्रॅक्टिकली मुलाला एका पॅरेंटकडून दुसऱ्या पॅरेंटकडे नेणं ते पण पोलिसांच्या मदतीनं खूप ड्रॅमॅटिक होऊ शकतं. त्याला लाईफ टाईम ट्रॉमा आपण देऊ शकतो. त्यामुळे कस्टडी ऑर्डर्स एक्झिक्युशनच्या बाबतीत साधारणतः मेडिटेशन, काउन्सिलिंग, सुपरवायझरी व्हिजिटेशन असे उपाय करावेत. आता कोर्टानं पण कस्टडी घेताना वेलफेअर ऑफ द चाइल्ड हे पॅरामाउंट कन्सिडरेशन घेऊन कोअर्जन किंवा पर्सुएशनसाठी भर दिला पाहिजे. प्रॅक्टिकल विजडम, काउन्सिलिंग, पॅरेंटिंग प्लॅन सारख्या मेकॅनिझमशिवाय अशा ऑर्डर्सचं एक्झिक्युशन होणं अवघड आहे. पॅरेंटल अलायनेशन जेव्हा असतं ना आपल्याला खूप कळतं, तुम्हाला वकील म्हणून कळतं, मला जज म्हणून कळतं की ज्या मुलाला आईवडील दोघंही पाहिजेत त्यामुळे तो चांगला व्यक्ती होऊ शकतो. पण त्या मुलाला तो इतका ट्युटर्ड असतो किंवा कन्व्हिन्स्ड असतो की दॅट पर्सन इज बॅड, चांगलं वाईट करण्याची त्याची मनस्थिती नसते. मग तशा परिस्थितीत कितीही जरी आपल्याला वाटतं की नाही वडिलांना वडील पण आहे, वडिलांचा हक्क आहे, तर तिथं आपल्याला ते सगळं बाजूला ठेवून त्याला आता वाटतंय ना मला नाही भेटायचं, तर तिथं त्या मुवमेंटला आपल्याला थोडंसं थांबावं लागतं. तर हे फक्त काउन्सिलिंग त्या कन्सर्न पॅरेंटचं करून आपल्याला हे सगळं मिळत आहे. रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स, त्यामध्ये पण नेहमी असं म्हटलं जातं की इट इज अ जस्ट
पेपर डिग्री. तर ते बरोबर आहे आणि चुकीचं म्हटलं जात नाही. एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीनं नांदायला लावणं हे अशक्य मोठीची गोष्ट आहे. काही जेन्युइन केसेसमध्ये आपल्याला ऑर्डर 21, 32 आणि 33 जे पिरियॉडिकल पेमेंटचा जो सेक्शन आहे तो वापरून थोडंसं कोर्सिव्ह करता येतं. टू सम एक्सटेंट त्याच्यात रिलीफ मिळतो, पण असं अदरवाईज ते अवघड आहे. आता फॅमिली कोर्टाच्या प्रोसिजरल ॲस्पेक्टच्या ह्यानी मला असं वाटतं की थोडं प्रत्येक ॲस्पेक्ट मी टच केलेला आहे. पिटिशन दाखल करण्यापासून ड्राफ्टिंग, क्वालिटी ऑफ एव्हिडन्स आणि फायनली एक्झिक्युशन, कस्टडी, मेंटेनन्स. एक ओझरती नजर फिरवली. मला वाटते की तुम्ही बोर होण्याच्या आधी मला कन्क्ल्यूड करायचे, ते मला परत बोलवणार नाही. त्यामुळे मी पुन्हा एक कविता वाचते. खिड़की से देखता हूँ बाहर की दुनिया, जहाँ दोस्त हंसते खेलते खुश रहते. खिड़की से देखता हूँ बाहर की दुनिया, जहाँ दोस्त हंसते खेलते खुश रहते हैं. मेरे घर में बस तकरार की आवाज गूंजती है, फिर भी मैं उम्मीद नहीं खोता. एक दिन तो आएगा जब घर में प्यार भर जाएगा. माँ बाप की लड़ाई थमेगी और मुस्कान लौटेगी. मैं भी अपनी छोटी छोटी खुशियाँ जी पाऊंगा और मेरी दुनिया फिर से रोशनी से जगमगाएगी. काय माहिती, पण फॅमिली कोर्टाच्या भिंती मला नेहमी भिजलेल्या दिसतात. त्या भिंती सुद्धा कदाचित ह्या मुलांसाठी रडतात. सर्व सन्माननीय वकील साहेबांना हात जोडून विनंती करते की या पिल्लांच्या डोळ्यातली स्वप्न वाचवा, कुटुंब वाचवा आणि नातं जोडा. खूप खूप रिक्वेस्ट आहे. आज आपण इथे बोलवलं, शांतपणानं सगळं ऐकलं, बोर झालं नाही. थँक्यू सो मच. सय्यद मॅडम, आपण इथं आलात वेळ काढून माझ्यासाठी